सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 175 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता चिरंजीव अर्जुन शुभविवाहची सौका मयुरी असं छापलेल्या लग्नपत्रिका आल्या आणि अर्जुन त्या पत्रिकेवरून खूप वेळा प्रेमानं हात फिरवत होता. तो सारखा डोळे भरून ती पत्रिका पाहत होता आणि तो आता सगळं विसरून गेला. हा मधला 3-3.5 वर्षाचा कालखंड त्याच्या स्मृतीतून पुसला आहे असं त्याला वाटलं. आणि आता त्याच्यासोबत लग्न होणारी मयुरी, तिला तो ओळखत नाही असं त्याला वाटलं. आणि त्याला त्याचा सगळा भूतकाळ आठवला. त्याचं तिला प्रपोज करणं, तिनं नकार देणं, त्यानं तिच्यासाठी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी चंग बांधणं, तिला तिच्या लग्नात घुसून लग्न करून आणणं, तिचं रुसणं फुगणं, त्याच्याकडे आकर्षित होणं, त्याला चोरून चोरून बघणं, त्याच्या घराची अन्नपूर्णा होणं आणि शेवटी त्याला समर्पित होऊन स्वतःला त्याच्या स्वाधीन करणं, आजपर्यंत त्याची राणी बनून राहणं आणि त्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवणं. कसा प्रवास होता ना त्यांच्या प्रेमाचा. अत्यंत रोमांचकारी, हटके आणि भन्नाट लव्ह स्टोरी होती ही. ती त्याच्यावर आज कालच्यापेक्षा जास्त प्रेम करायची आणि कालचा दिवस तो विसरून जायचा. म्हणूनच त्यांचं लग्न त्याला नवीन वाटायचं रोज. कारण लग्न जुनं व्हायला मनापासून लग्न झालंच नव्हतं. तिच्या समाजाच्या दृष्टीनं ते लग्न होतं, पण अर्जुनच्या दृष्टीने ते लग्न नव्हतं. तो तिचा नियोजित नवरदेव नव्हता. कसलीच तयारी नव्हती त्याची आणि याचंच त्याला सारखं दुःख व्हायचं. आणि आता त्याची ही इच्छासुद्धा पूर्ण होणार होती. आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्याची तंद्री भंग पावली. त्यानं फोन पाहिला तर तो मयुरीचाच होता. ती म्हणाली, अहो. त्यानं फोन घेतला आणि हळूच म्हणाला, हा बोला, कोण बोलतंय? ती म्हणाली, अहो, माझा फोन सेव्ह नाही तुमच्याकडे. अर्जुन असाच हसू दाबत म्हणाला, आहे, पण आता आपण अनोळखी आहोत ना एकमेकांसाठी लग्न होईपर्यंत. मग असंच बोलावं लागेल ना. लगेच इतकं कसं अरे तुरे बोलू मी तुम्हाला? तुम्हाला नाही आवडलं तर? ती थोडी हसली आणि म्हणाली, बरं. अर्जुन म्हणाला, आणि तुम्हीसुद्धा मला लग्नाच्या आधी जसे बोलत होता तसंच बोला. आता झाली का पंचायत? म्हणजे तिला अर्जुन म्हणावं लागेल का आता त्याला? आणि आता अर्जुनही वाटलं, आता काय करशील गं? आता तरी तुला मला अर्जुन म्हणावंच लागेल काही दिवस तरी. आणि मग ती म्हणाली, अहो, पत्रिका छापल्या का तुमच्या? आल्या असतील तर. पहिली पत्रिका आपल्या. आणि जीप सावत म्हणाली, तुमच्या गावाकडच्या गणपतीला ठेवून या. हीच आठवण करायला फोन केला होता. आता अर्जुन म्हणाला, ओके बायको असं म्हणणार इतक्यात थांबला आणि म्हणाला, ओके थँक्यू. आणि आपला पुन्हा म्हणाला, सॉरी तुमचं बाळ काय म्हणते? बरं आहे ना? खूप जास्त त्रास नाही ना देते तुम्हाला? आता मयुरीला खूप हसायला येत होतं. तुमचं आमचं असलं नव्हतं काही त्यांच्यात. जे काही असेल ते आपलं होतं. आणि ती म्हणाली, अहो, तुम्ही ऑलरेडी एका मूल असलेल्या बाईशी लग्न करणार का? तुम्हाला चालेल? अर्जुन हसत म्हणाला, काय करू? मला तुम्ही इतके आवडता की मी तुम्हाला 10 पोरं झाली तरी प्रपोज करेन. ती आता लाजून चूर होऊन हसत म्हणाली, इतकं काय आहे माझ्यात असं जे तुम्ही इतकं मला पसंत करता? अर्जुन दाताने ओठ चावत हसत म्हणाला, एक काम करा, तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या टपोऱ्या डोळ्यात स्वतःच पहा आणि हा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही का मला इतकं वेड लावलं आहे, जे मी तुमच्या प्रेमात आधी खुळा पण आता पूर्ण खुळखुळा झालो आहे. आणि हे ऐकून मयुरीनं कानाचा मोबाईल काढला आणि खूप हसायला लागली. इतकी मोठ्यानं की झोपलेला आशू जागा झाला आणि तिने पुन्हा त्याला झोका द्यायला सुरुवात केली. आणि तिचं मंजूळ हास्य ऐकून अर्जुनसुद्धा हसायला लागला. आणि मग तो म्हणाला, तुम्ही हसता खूप छान बरं का. आय लाईक इट अँड दॅट्स वाय आय लव्ह यू. आणि ती खूप लाजली आणि खूप हरकून गेली त्याचं इंग्लिश ऐकून आणि म्हणाली, आणि तुमचं इंग्लिश खूप सुपर्ब आहे, छान बोलता हां. अर्जुन म्हणाला, अहो, पण तुम्ही मला का अहोजाहो करताय? आधी बोलायचं तशा अरेतुरे बोला ना. मयुरी म्हणाली, आता मी तुमची होणारी बायको असूनही तुम्ही मला मान देऊन अहोजाहो करता, मग मी कशी तुम्हाला अरेतुरे करू? अहोजाहोच करणार अशी शिकवण आहे आमच्यात.
आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, तुम्ही माझं कधीच ऐकणार नाही का हो? आणि ती म्हणाली, अजिबात नाही हो. तो म्हणाला, मग इतकी आगाऊ बायको करून मी काय करू? मला झेपेल का तरी? ती म्हणाली, चालेल, मोडा लग्न. मी येते आशूला घेऊन आत्ताच आपल्या घरी. आणि दोघेही खूप खूप हसले. आणि ती म्हणाली, अहो, आणि एक पत्रिका हळद कुंकू लावून आईबाबांच्या फोटोसमोर ठेवा. आणि तिसरी पत्रिका आमच्या घरी द्या. मला लग्नाचं निमंत्रण पाहिजे ना, त्याशिवाय मी लग्नाला कशी येऊ? अर्जुन हसून म्हणाला, मी तुम्हाला एक काय 100 पत्रिका देतो. तुमच्यासाठी स्पेशल गाडी पाठवतो, मर्सिडीज. आणि मी चालत जातो लग्नाच्या हॉलमध्ये. पण तुम्ही लग्नाला या म्हणजे या, नाहीतर माझा पोपट होईल हो. आणि तुम्ही मला देणार की नाही आमंत्रण तुमच्या लग्नाला? का इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे, 2 स्टाईलनं लग्न करून? ती म्हणाली, पण आता तुम्हाला उचलेल का मी? खूप जाड झाली आहे मी. तो म्हणाला, आता मला तुम्हाला उचलायची गरज नाही. तुम्ही आपोआप मंत्रमुग्ध होऊन माझ्या पाठीमागे सप्तपदी चालणार आहात आणि माझा हात पकडून माझ्या घरी येणार आहात, होय ना? आता ती भाऊक होऊन म्हणालीच, अहो अर्जुनराव, मला तुमची खूप आठवण येते. या ना भेटायला एकदा. आणि झालं, आत्तापर्यंतचं अनोळखीपणाचं नाटक सगळं गळून पडलं. आणि तो म्हणाला, मयू काय ग तू पण जरा धीर धरवत नाही का? नॉर्मल बोललीस? किती वातावरण निर्मिती होत होती ग. आता फक्त 8 दिवस मयूराणी. आशू काय करतोय? ती म्हणाली, झोपलाय. ए मयू, का ग तू मला अर्जुनराव म्हणालीस? बघ किती घाण वाटतं. आता मगाशी किती अगं गोड गोड वाटत होतं. ते लग्नापूर्वीचं लाजून हळूवार आवाजात होणारं संभाषण. मी किती मनापासून फील करत होतं अगं हे सगळं. असं वाटत होतं की खरंच आपलं लग्न नाही झालं. आता इथून पुढे लक्षात ठेव, तू या घरात माप ओलांडून येईपर्यंत मला अर्जुनराव म्हणायचं नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही. तुला शपथ आहे माझी. आणि ती म्हणाली, बरं नाही म्हणणार, पण हो, आमच्या घरी पत्रिका द्यायला याल ना तुम्ही? अशी रीत असते. आणि तो म्हणाला, नाही, माझे करवले येतील, कारण आमची तशी रीत आहे. आमच्यात नवऱ्या मुलीचं तोंड बघत नसतात नवरदेवानं लग्नाच्या आधी. ती म्हणाली, असं कुठं असतं का? आणि मला फोन का नाही केला गेल्यापासून? तो म्हणाला, मला माझे करवले ओरडतात, तुमच्यापासून दूर राहायला सांगतात. ती म्हणाली, मग तुम्ही कोणाचं ऐकणार, माझे की तुमच्या करवल्यांचं? तो म्हणाला, सध्या तरी मला त्यांचं ऐकून घ्यावं लागणार, तुम्हाला पदरात पाडून घेईपर्यंत, कारण माझ्याकडे पळण्यासाठी मॅनपॉवर कमी आहे. आणि ती सगळी माकडं शेपटं वर करून माझं अख्खं लग्न पाडणार आहेत. आणि जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाले की लगेच दात विचकून अंगावर येतात आणि शिव्यांची लाखोली वाहतात. आणि मला माझ्या लग्नात सगळ्यांचे आशीर्वाद हवेत, शुभेच्छा हव्यात, शिव्या नको. आणि ती म्हणाली, त्या शिव्या तर तुम्हाला शुभेच्छांपेक्षा प्रिय आणि लाभदायक आहेत, हो ना? तो म्हणाला, अगदी बरोबर ओळखलेत की तुम्ही. खूप ओळखता हा मला तुम्ही. असं काय बरं इतकं ओळखता तुम्ही मला? कसं काय सांगा बरं? ती म्हणाली, तुम्हीच तुमची ओळख करून दिली ना? तीसुद्धा खूप खूप जवळून, खोलवर, आंतरिक ओळख. आत्म्याची आत्म्याला झालेली ओळख आहे ती. आता माझे कायमचे डोळे मिटले तरी ती ओळख पुसणार नाही. माझ्या हृदयावर तुमचं नाव कोरलं आहे, कारण तुम्ही माझ्या श्वासात आणि नसानसात भिनलेले आहात. आणि तिने डोळे मिटण्याची भाषा केली म्हणून तो चिडला आणि दात ओठ कावून म्हणाला, आता तुम्ही माझ्यासमोर असताना तर तुमच्या एक जोरात कानाखाली दिली असती मी, आणि माझ्या हाताची बोटं कायमची तुमच्या गालावर कोरली असती. आणि शुभप्रसंगी चांगलं बोलायचं सोडून असं अभद्र बोलायचं अशी शिकवण आहे का हो तुमच्या आईची? आणि आता मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली, लग्नाच्या आधी चोक्क मारण्याची भाषा शोभते का तुम्हाला हो? आणि अर्जुन म्हणाला, मग लग्नाच्या आधी चक्क 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 मरण्याची भाषा शोभते का हो तुम्हाला? ती आणखीन हसून म्हणाली, तुम्ही ना खूप गमतीशीर बोलता हां. आता अर्जुन हसून म्हणाला, अहो हे तर काहीच नाही, या तर लग्न करून माझ्या घरी आणखीन खूप गंमत करणार आहे मी तुमच्यासोबत, आणि तुम्हाला गंमतसुद्धा दाखवणार आहे. आणि असाच गमती जमतीचा आपण संसार करू, चालेल ना? आणि गमती जमतीत डझनभर पोरंसुद्धा काढू. आता ती मयुरी खूप हसली आणि म्हणाली, पण माझी आई आहे, तिचा स्वभाव तर मला माहीतच आहे ना, ती आवडेल ना तुम्हाला सासू म्हणून?
तो म्हणाला, आता डोळ्यांना सवय झाली आहे चिडका, रागीट, फुगलेला चेहरा पाहण्याची आणि कानाला सवय लागली आहे तिखट बोचरे शब्द ऐकण्याची. त्यामुळे चालेल मला ही सासू. आणि तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगू? ती म्हणाली, काय? तो म्हणाला, तुमच्यासाठी काय पण. जीवसुद्धा घाण ठेवायला तयार आहे. तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. आणि ती म्हणाली, अहो आता ठेवू का फोन? आणि 4थी पत्रिका तुमच्या बहिणीला द्या आणि त्यांना सन्मानाने घेऊन या लग्न होईपर्यंत. तो म्हणाला, बरी आठवण केली. मला तर काहीच सुचत नाही हो. अशाच वरचेवर फोन करत राहा आठवण करून द्यायला या बारीक सारीक गोष्टींची. ती पुन्हा हसत म्हणाली, का? तुमचं लक्ष कुठं असतं? तुम्ही तर किती हुशार आहात, सगळीकडे लक्ष ठेवून असता. तो म्हणाला, माझं सगळं लक्ष तुमच्याकडेच आहे. जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत माझं चित्त थाऱ्यावर लागणार नाही. आणि इतक्यात आशू उठला आणि तो रडू लागला. आणि ती म्हणाली, अहो ठेवू का फोन? माझं बाळ उठलं. अर्जुन हसत म्हणाला, तुमच्या बाळाच्या आईला ठेवायचं असेल तर ठेवा फोन. ती हसली आणि म्हणाली, अहो माझ्या बाळासाठी एक शिट्टी वाजवून गाणं म्हणा ना. आणि अर्जुन म्हणाला, आत्ता म्हणतो. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हा कर या ना कर, तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. आणि त्याच्या या गाण्यानं मयुरीच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि तिला पूर्वीचे अर्जुनराव आठवायला लागले, तिनं त्याचा स्वीकार करण्या अगोदरचे. मग आता एकमेकांना बाय म्हणून अनोळखी असल्यासारखं करत त्यांनी फोन ठेवला आणि अर्जुननं कॉन्फरन्स कॉलवर रॉयल गँग भूतांना फोन केला आणि म्हणाला, तुमच्यापैकी कोण माझ्यासोबत येतं ते सांगा. आळीपाळीनं शेवटच्या दिवशी लग्नाच्या अगोदर 3 दिवस सगळ्यांनी कंपल्सरी हजर राहायचं आहे. पण त्या अगोदर मला रोज कोणीतरी एकजण सोबत लागेल. कसं मॅनेज करायचं तसं करा. आपापसात ठरवा आणि ड्युटी लावून घ्या हवं तर. आणि आता अर्जुनरावांची ऑर्डर म्हणजे कोण डावलणार? मग पहिला मान मिळाला राहुलरावांना. अर्जुनरावांनी राहुलरावांना गाडीमध्ये टाकलं. पहिलं गाठलं त्यांच्या मूळ गावचं गणपतीचं मंदिर. पत्रिका ठेवली, आशीर्वाद घेतला. दुसरी पत्रिका आईबाबांना ठेवली, त्यांचाही आशीर्वाद घेतला. तिसरी पत्रिका द्यायला पाठवला सचिनला नवरीच्या घरी आणि अर्जुनराव स्वतः पोहोचले बहिणीच्या सासरी. रितसर पत्रिका देऊन लग्नाचं आमंत्रण दिलं. तिला उचलली, गाडीत टाकली आणि थेट घर गाठलं. आणि आत्ता घराला घरपण आल्यासारखं वाटलं. करवली आली होती ना अर्जुनरावांची. आता काहीच टेन्शन नव्हतं. सगळं अगदी बायकोनं सांगितल्याप्रमाणे केलं. मग सगळे रॉयल मेंबर्स पायाला भिंगरी लागल्यासारखे पत्रिका वाटत फिरले. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं या लग्नाचं. पण हटके अर्जुनराव म्हणजे त्यांचं कामही हटकेच असतं. त्यांच्या कामावर किंवा एखाद्या कृत्यावर कोणी नजर तिरकी करून शंका घेत नाही. आणि आता बघता बघता आला हळद दळण्याचा विधी. मुहूर्तमेढ रोवली. पुन्हा कॉन्फरन्स कॉल केला. अभिला म्हणाले, अभि तू कधी लँड करतोस इंडियामध्ये? आणि अभि गुड न्यूज देत म्हणाला, मी ऑलरेडी घरी पोहोचलो आहे. अर्जुन हसत म्हणाला, मग या आता सगळेजण बायका घेऊन घाण करायला, घाणा भरायला. तसे सगळे खूप खूप मोठ्याने हसले. मग आता तुम्हाला यायचं आहे का अर्जुनरावांच्या लग्नाला? हीच आमंत्रण पत्रिका समजा आणि या सगळे झाडून तुमचं सहर्ष स्वागत. आमच्या अर्जुनरावांच्या लग्नाला यायचं हां.